स्कूल के ड्राइवर लोग हैं। हाँ। ये जो यहाँ पे नाली गिरी हुई थी, ये इन लोगों ने पुढाकार लेकर श्रमदान देकर ये नाली बंद की। अच्छा, वाह। तो इसके लिए आप दो शब्द बोलिए। बिल्कुल, बहुत अच्छा काम किया सर। ऐसे ही ध्यान देना चाहिए कामों पे। आने जाने के लिए बहुत तकलीफ होती थी, बच्चों का स्कूल था, अब सारी तकलीफें दूर हो गई है। बस थोड़ा और कुछ है आगे के, वो भी थोड़ा देख लेंगे तो मेहरबानी हो जाएगी डिपार्टमेंट। काका, आपका नाम? गणेश शंकरलाल गुप्ता। गुप्ता सर, ड्राइवर लोगों के प्रति जो जनमानस में भावना है कि ये ऐसे रहते हैं। नहीं, ड्राइवर ठीक है। ये ड्राइवरों ने ही किया है। नहीं, फिर आप ड्राइवरों के लिए क्या बोलेंगे? ड्राइवरों ने नहीं किया। यहाँ पे कच्ची लाइन थी सर, इसके जिसने भी गड्ढा खोदा था, उसका काम था यहाँ पे सीमेंट का कुछ तो भी डालने का। ये जो गलती इसकी है, जिसने काम किया करवाया था वहाँ पे नाली जिसने खोदा सर, पहले उसका काम था। चलो, ड्राइवरों का एक बार धन्यवाद। नहीं, ड्राइवरों की कोई गलती नहीं, उनका धन्यवाद कीजिए, उन्होंने ये काम किया है। चलो ठीक है सर, धन्यवाद ड्राइवर साहब। नगर परिषदकडे इकडे की इकडे दोन्हीकडे कारण त्यांनी आम्हाला म्हणजे खाली प्लॉटमध्ये आहे. प्लॉटमध्ये आहे. मग आरोग्य विभागाने त्याची दखल घेतली नाही का? नाही ना, नगर पंचायत गेलो होतो, पण ते म्हणाले की प्लॉट ओनर जे आहे त्यांचे आम्हाला मोबाईल नंबर आणून द्या, आम्ही त्यांना कॉल करू, ते साफ करत बसतात. कोणाकडे गेले होते? पिपळ्याला मी गेलो होतो तिथे. ते तिथले जे पिऊन होते, म्हणजे जे नाव आहे त्याचं मला नाव नाही विचारलं मी त्यांना, त्यांनी सांगितलं. आपलं नाव साहेब? माझं राजेश टिंगखेडे. ठीक आहे. योद्धा एक्सप्रेस न्यूजतर्फे आपली आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. धन्यवाद सर. ठीक आहे. आणि हे ज्या नाल्या आता हे ड्रायव्हर लोक बुजवत आहेत, याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? शासनाचा जो हा कारभार आहे, आता हे मागे तुमच्या जे पलोटी शाळेचे ड्रायव्हर आहेत, हे नाल्या बुजवत आहे. अतिशय चुकीची बाब आहे. नाल्या बुजवणं म्हणजे समोरच्याच्या घरी पाणी ढकलण्यासारखं आहे. ते तुमच्या नाली बुजल्यावरती तुम्ही त्याला काय करू शकता? नाही, पण रोडला जे गड्डे पडले त्यामुळे जो त्यामुळे त्यांच्यावर कार्य करायलाच पाहिजे. कोणी तुम्ही करायला पाहिजे? हे प्रशासनाने करायला पाहिजे. गडकरी साहेबांनी याकडे फक्त आपण हा जो गड्डा बुजवला, काय कारण होतं? का बरं गड्डा बुजवला? हा गड्ड्यामुळे एवढा त्रास होता आहे की हे टू व्हीलरवाले शाळेला इथं हजारो मुलं येतात. हजारो मुलं आल्यानंतर टू व्हीलरवाल्याचं इथं बॅलन्स बिघडू शकते आणि ते पडून एखाद्या गाडीच्या चक्क्याखाली येऊन अपघात, फार मोठा जीवितहानी होऊ शकते. या माणुसकी या नात्यानं आम्ही हा गड्डा बुजवण्याचा आणि प्रशासनाला वेळोवेळी सूचना देऊन इथं प्रशासक आहे, पिपळा नगरपंचायतचे, त्यांना वेळोवेळी सूचना देऊन, आणि एवढा मोठा गड्डा कोणाला दिसत नाही आहे. इथं चांगले लोक येतात, एज्युकेटेड लोक येतात इथं, त्यांनी कोणी दखल घ्यायला तयार नाही आहे. म्हणून आम्ही ह्या माणुसकी आणा त्यानं दखल घेऊन हे गड्डा बुजवला. आणि कालच पलवटीचा एक ड्रायव्हरचा अपघात झाला इथे, तो काल पडलेला इथे. त्यामुळे इथं भरपूरदा असं एकदा ॲक्सिडेंट झालेलं आहे इथे, त्यामुळे आम्ही हे गड्डा बुजवला. ठीक आहे. पलोटी शाळेच्या सर्व चालक बांधवांनी हा पुढाकार घेऊन हे असे शासनाचे गड्डे बुजवण्याचं काम सुरू केलेलं आहे. वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशनचे उपाध्यक्ष गजानन नागपुरे आणि पलोटी शाळेचे सर्व चालक बांधव यांच्या नेतृत्वात हे काम झालेलं आहे. सदैव हेच काम ड्रायव्हर करतील अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिली. त्यांच्या कार्याला सलाम. जय हिंद, जय सारथी. बेसा पिपळा रोडवर आहो आणि पॅलोटी शाळेच्या मेन रोडवर आहो, ज्या रोडनं हजारो विद्यार्थी येणं जाणं करतात आणि शेकडो ड्रायव्हर येणं जाणं करतात. हा नगरपालिका बेसा पिपळाच्या अंतर्गत हा रोड येतो आणि या इथे गड्डा पडलेला होता खोदकामामुळे, आणि नागरिकांनी अनेक तक्रारी करून सुद्धा शासन प्रशासनाच्या ते लक्षात आलेलं नाही. पण जनतेने तो पुढाकार घेतला. जनतेपैकी ड्रायव्हर आणि सारथी योद्धा फाउंडेशननी तो पुढाकार घेतला. ड्रायव्हर लोक एकत्र आले, आमची चर्चा झाली आणि श्रमदानातून ही नाली किंवा तो जो गड्डा होता, जो शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा होता, आडकुडत तोडणारा होता, तो गड्डा, ती नाली बुजवण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न या सगळ्या ड्रायव्हर बंधू सारथी योद्ध्याचे शिवाजी देशमुखजी जाधवजी यांनी केला. आणि या सारथी योद्धाचे आमचे पुरीजी अध्यक्ष यांच्या सहकार्याने हा विषय समाप्त झाला. तर शासन प्रशासन तर गड्डेकरी झालेलं आहे, संपूर्ण शासन प्रशासन गड्डेकरी झालेलं आहे. डेली त्या गड्ड्यामुळे 512 लोक मरण पावतात. अशा अवस्थेत नागरिकांनी काय करायचं? वाट पाहायची का? म्हणजे टोल भरा आणि नुसते मरा, टोल भरा आणि नागरिकांनो मरा, 56 प्रकारचा टॅक्स भरा आणि मरा.
आणि मग काय नाही तर मग काय करा, नाही तर मग चुपचाप गड्डे भरा. तर शासनावर विसंबून जो शासनावरही विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. शासनावर विसंबून न राहता या ड्रायव्हर नागरिकांनी, शेवटी ते देशाचे ड्रायव्हर म्हणजे शेवटी देशाचे सारथी पण आहे आणि देशाचे मालक पण आहे, त्या मालकांनी हा पुढाकार घेतला ड्रायव्हर बंधूंनी. आणि ही जी नाली होती जी हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणारी किंवा धोकादायक नाली होती, ती नाली यांनी श्रमदानातून बुजवली. राष्ट्रसंत असो, गाडगेबाबा असो, सगळ्यांनी श्रमदान सांगितलेलं आहे. कार्य हीच पूजा सांगितलेली आहे. ती पूजा या पद्धतीची यांनी केली. म्हणून मी सारथी योद्धा फाउंडेशनचे पदाधिकाऱ्यांचे आणि ड्रायव्हर बंधूंचे अभिनंदन करतो आणि आभार सुद्धा मानतो की याच पद्धतीने नागरिकांसमोर हा एक त्यांनी आदर्श ठेवला. त्याबद्दल त्यांचे लाखो धन्यवाद. ईश्वरे जग केले निर्माण, त्याचे कार्य आहे अजूनही अपूर्ण, ते करावा या पूर्ण सद्बुद्धी दिली मानवा. हे राष्ट्रसंतांच्या या उद्घोषानुसार ज्यांनी काम केलं, मी सगळ्या ड्रायव्हर बंधूंचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. नागरिकांनी सुद्धा या पद्धतीचा पुढाकार घेतला पाहिजे, त्याबद्दल मी आपलं मनोगत व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय गुरुदेव.